नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मशरूम बिर्याणी। तर चला पाहूयात कृती। तर यासाठी घेतलेले आहेत मी एक पाव किलो मशरूम आहेत, ते धुवून आपण चिरून घेणार आहोत। त्यानंतर घेतलेले आहेत ओल्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा, लसूण आणि ही बिर्याणीची मसाल्याची पानं आहेत फोडणीसाठी, आणि कांदे 2 घेतलेले आहेत। त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे। हे सगळं आपण मिक्सीला लावून घेणार आहोत आणि कांदा आपण वरती तळून घालण्यासाठी आणि फोडणीसाठी घेणार आहोत। तर मी घेतलेला आहे जीरा राईस आणि धुवून घेतलेला आहे। तर आता त्याचा भात करून घेणार आहे मी, आणि थोडासा आडकच्चा म्हणजे 2 शिट्या कमी पाणी घालून करून घेणार आहे। वरती कुकर ठेवून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत 1-2 कप तेल, आणि तेल गरम झालं की आपण ह्याच्यात टाकणार आहोत खडा मसाला। खडा मसालामध्ये मी घेतलेले आहेत दालचिनी, चक्री फूल आणि 4 लवंगा आणि थोडे मिरी। तर आता तेल गरम झाले, मी ह्याच्यात टाकून घेत आहे। यानंतर टाकणार आहे थोडंसं जिरं, आणि यानंतर टाकणार आहे मी मसाल्याची पानं। तर मसाला फार जळू द्यायचा नाही आहे। आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत कांदे। हे थोडं मिक्स करून घेऊयात, आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ। तर ग्रेव्हीमध्ये पण आपण मीठ टाकणार आहोत, त्यामुळे ह्याच्यात थोडंसंच टाकायचं आहे। आणि थोडंसं पाणी टाकून आपण फक्त 2 शिट्या काढून घेणार आहोत। आडकच्चा भात करून घेणार आहोत। 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे आपण, तर त्या अंदाजानुसार तांदळापेक्षा जरासं वर येईल इतकं पाणी घालून आपण ते शिटी काढून घेऊयात। आता झाकण लावून 2 शिट्या काढून घेऊयात। भात होईपर्यंत आपण इतर तयारी करून घेतलेली आहे। कांदा टोमॅटो चिरलेला आहे, आपले मशरूम चिरून घेतलेले आहेत, आणि आपण ही आता पुदिना, कोथिंबीर, ओली मिरची आणि लसूण, आलं याची पेस्ट करून घेऊयात। तर आता आपले मशरूम छान धुवून चिरून घेतलेले आहेत। आता ते मॅरिनेट करून घेण्यासाठी मी त्याच्यात घालत आहे 1-2 चमचे दही। यानंतर घालत आहे आलं लसणाची पेस्ट, थोडंसं आपलं धना जिरा पावडर, यानंतर याच्यात टाकत आहे थोडंसं मीठ, आणि चवीपुरतं थोडंसं टाकणार आहे मी लाल तिखट, आणि हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे। हे मिक्स करून एक अर्ध्या तासासाठी आपण ह्याला ठेवूयात। तोपर्यंत आपलं पुढची तयारी करून घेऊयात। ती पॅन ठेवलेला आहे, आणि 2 चमचे मी त्याच्यात तूप टाकून घेतलेलं आहे। आता मॅरिनेट केलेलं आपलं मशरूम आहे ते मी थोडंसं तुपावरती फ्राय करून घेणार आहोत। तर हलकं असं फ्राय करून घ्या, जसं आपण पनीर करून घेतो त्याप्रमाणे। तर एक 5-10 मिनिटं आपण ते तेल किंवा तुपावरती परतवून घेणार आहोत, आणि त्यानंतर आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत। तर छान खरपूस होईपर्यंत ते तळून घ्या। तर छान परतवलेलं आहे ते आपण, आणि आपण त्याच्यात टाकलेलं आहे 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर।
मशरूम छान फ्राय झालेले आहेत. आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि ह्याच पॅनमध्ये मी गार्निशिंगसाठी आता कांदा तळणार आहे. हे काढून झालं की चमचा तेल टाकून आपण चिरलेल्यातला अर्धा कांदा मी लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे. कारण बिर्याणी म्हटलं की गार्निशिंगसाठी कांदा हा हवाच आपला. तर आता हा लाल होईपर्यंत आपण तळून घेऊया. कांदा आपला छान लाल तळला गेलेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. आता ते प्लेटमध्ये काढून घेत आहे. ऑलरेडी आपलं तेल त्याच्यात थोडंसं आहे, तर पुन्हा थोडंसंच आपण घालणार आहोत. आता फार घालणार नाही आहोत. आणि आता मी टाकणार आहे ग्रेव्हीसाठी कांदा. कांदा थोडा तळला की आपण त्यात टाकूया टोमॅटो. कांदा आपला छान तळला गेला आहे. आता आपण इथे टाकत आहोत टोमॅटो. थोडा आपला टोमॅटो वाफला की आपण इथे टाकणार आहोत आपली केलेली आलं लसणाची आणि पुदिन्याची पेस्ट. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत पेस्ट. यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत एक अर्धा चमचा हळद. आणि आता ऑलरेडी आपण भातामध्ये आणि मशरूममध्ये मीठ टाकलेलंच आहे. त्यामुळे आता ग्रेव्हीला जितकं हवं तितकंच थोडंसं मीठ टाकणार आहे मी. आणि यानंतर आपण घालणार आहोत थोडासा बिर्याणी मसाला. आणि आता हे छान आपण फिरवून एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण भात आणि ह्या ग्रेव्हीचे थर लावून घेऊयात. ग्रेव्ही शिजल्यानंतर आपण फ्राय करून घेतलेला मशरूम त्याच्यात टाकून घेत आहोत. आणि हे छान आता मिक्स करून घेणार आहोत आपण. थोडंसं पाणी मी घालत आहे. आणि 7 ते 8 मिनिटं आपण ते परतवून घेऊया. तयार होईपर्यंत आपण भात मोकळा करून घेऊया. तर छान फळफळीत असा भात झालेला आहे. आणि त्यानंतर आपण पॅनमध्येच थर लावून घेऊया. तयार झाली काय पाहूयात. मस्त असा छान वास येत आहे. तर तयार झालेली आहे आपली ग्रेव्ही. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. झालेली आहे. तर मी ह्याच पॅनमध्ये थर लावून घेत आहे. तर सुरुवातीला आपण भात घालून घेऊया. तर आता आपण ह्याच्यावर घालणार आहोत मशरूम. आता घालणार आहोत तळलेला आपला कांदा. आणि पुन्हा ह्याच्यावर मी घालणार आहे भात.
आता आपण उरलेली मशरूमची ग्रेव्ही घालून घेऊयात. पसरवून घेऊयात ती छान व्यवस्थित. आता ह्याच्यावर टाकणार आहे मी आपला तळलेला कांदा आणि पुन्हा घालणार आहोत आपण ह्याच्यात उरलेला भात. लेयर्स आपले लावून झालेले आहेत. तळलेला कांदा थोडासा आहे तो मी वरून टाकून घेत आहे. आणि आता गॅसवरती मी तवा ठेवून एक 10 मिनिटासाठी हे पुन्हा झाकून ठेवणार आहे. तर गॅसवर मी चपातीचा तवा ठेवलेला आहे. आता ह्याच्यावरतीच आपण ते पॅन ठेवणार आहोत आणि गॅस मंद आचेवरती 10 मिनिटं आपण ठेवणार आहोत. आता हे झाकून घेऊयात. ती स्मेल येण्यासाठी किंवा गार्निशिंगसाठी आपण त्याच्यावरती 5 पुदिन्याची पानं ठेवणार आहोत आणि झाकण लावून एक 10 मिनिटं आपण भाताला वाफ येऊ देऊयात. जवळजवळ 10 मिनिटं आपण हे तव्यावरती झाकून ठेवलेलं आहे. पाहूयात झाली आहे का. तर असं चमचा घालून पहा, छान भात फुललेला आहे, झालेले आहे. वरून जरासं आपण ह्याच्यात टाकणार आहोत तूप. तर 1-2 चमचे वरून तूप टाकून घेणार आहे आणि तयार झालेली आहे आपली जेवणासाठी मशरूमची बिर्याणी. तर सर्व करून घेऊयात. तर आता मी सर्व करत आहे. मस्त गरम छान तयार झालेली आहे आपली बिर्याणी. सर्व केलेली आहे दही, काकडी आणि लिंबाच्या एका फोडीबरोबर. तर चला आस्वाद घेऊया. तर सखीनो, आजची ही आपली रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.